हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आणि आज सकाळी 6 वाजताच व्हिडिओला सुरुवात करते, कारण हे निघालेत, यांना आज ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे हे निघालेत। आता 6 वाजलेत आणि यांना डबा वगैरे मी करून दिला आहे आणि हे आता निघालेत। 6 वाजलेत आणि हे बघू शकता आमचं पिल्लू इकडे झोपलेलंच आहे अजून। पिल्लाच तोंड दिसलं का? पिल्लू झोपलेलंच आहे अजून आणि हे निघाले, कारण यांना 8:30 पर्यंत पोहोचायला पाहिजे। आणि आंघोळ काय केली नाही, आंघोळ तिथे जाऊन करेल म्हणे, मग मी डबा बनवून दिला आहे आणि आता हे निघतील। तुम्हाला दाखवते पुढं बॅग बांधायची आता। चला घेशील ना रुई? पप्पांनी सांगितल्यावर नाही घेणार। हे इकडे किती प्रेम होतं चाललंय, पाहिलं ना? आवरा पटकन आता, येते का ते? चालले चल मग उठ, उठा उठा उठा। गुड मॉर्निंग। तू जाती पिल्लू? तू जाती? जाय ना। हां तू कोण टाक येत असेल तर जा। आज जा, बाय कर। आता हे इथून निघालेत, यांना निघायला वाजले 6:15। आता पोचायला जवळजवळ 8:30 वाजतील आणि रुईला नेमकाच खोकला चालू झाला होता ते निघाले तेव्हा। ते गेल्यानंतर मग आम्ही आंघोळी करून घेतल्या, रुईची माझी आंघोळ झाली आणि इथं सगळ्यांचे कपडे लवकर होतात धुवून, आणि रुईन मी आंघोळीची उशीर राहिले होते त्यामुळे माझे कपडे बाकी होते, तर इथं मी लगेच मग कपडे धुवून टाकते, कारण मग कपडे राहिले का मग ते नंतर लय वेळ राहून जातात, कारण लवकर कपडे होतात इकडं गावाकडे धुवून लवकर आंघोळी झाल्यामुळे। तर मी आता इथं कपडे धुवून घेते सगळे। आमचे काही जास्त कपडे नव्हते, थोडेच होते, त्यामुळे मग पटकन धुवून पण झाले। आणि इकडं रुई मला काहीतरी म्हणत होती, तर मी तिच्याशी पण बोलायचं काम चालू होतं। असं दोन्ही पण कामं चालू राहतात, म्हणजे गावाकडं असू किंवा तिकडं असू। आता बाकीचे कामं जवळजवळ आवरले आणि आमचे जेवणं पण झालेत आणि पप्पा तिकडे मॅच बघताय, मॅचचा आवाज येत असेल तुम्हाला। आणि रुई पण त्यांच्याजवळ बसून शेव चिवडा खातीये। खाण्याच्या बाबतीत ती काय ऐकत नाही, कारण खोकला पण येतोय, आम्ही तिला खाऊ नको म्हटलो पण ती काय ऐकत नाही, खोकला पण कमी झाला नाही। तर मग आता मी देणार आहे तिला लिंबाच्या पाल्याचा रस। इथे लिंबाचा पाला घेतला मी आणि तो कुटून त्याचा रस देणार आहे, म्हणजे कसं लिंबाच्या पाल्याने शरीरात थंडावा पण निर्माण होतो आणि कसं थोडंसं कधीमध्ये जर दिलं गेलं, म्हणजे 1-2 महिन्यातून का होईना, तर मग फरक पडतो। तर मग आता इकडे गावाकडे आले, तिच्या पप्पाचं काल 2-3 दिवसापासून चाललं होतं, तर मी काही लक्ष नव्हतं दिलं, पण आता आज गेले तर आज सांगून गेले की नक्की दे। तर मी हा पाल्याचा रस देते तिला, एकदा कुटून घेते मग रस देते, तिथं पेणार नाही, त्यामुळे तिचं पेण्यासाठी खूप नाटकं आहे, त्यामुळे आता लई नादी लावून पाजावं लागल। तर मी अगदी तो उपाय करून घेते। ते मामा हे चांगलं, हे गोड आहे म्हणून हे दिलं, ते कारलं कडू लागतं हे दिलं मी। हे गोड आहे, लिंबाचा पाला आहे, गोड आहे हा, कारलं कडू असतं। घे पटकन रुही, मामा आला बरं का। ए रुई, मामा आला, धर पटकन रुई। ए मावशी, मामाला बोलाव गं पटकन। मावशी, पप्पा मामाला बोलाव, नाही तर तुम्ही या काठी घेऊन, ती मोठी काठी ना आपल्याकडं, घे पटकन, मी व्हिडिओ काढते, तुला दाखवणार आहे व्हिडिओ कसा येतो। धर, हां टेकून बसली, अरे बापरे एवढा मोठा। नाच रे मोरा। तर तिला नादी लावून रस दिला, तर ती म्हणे तू पण घे, मग मी पण घेते, त्यामुळे मी पण रस घेतला। तर ही जी साडी बघताय तुम्ही, ही साडी मला काकांनी भाऊबीजीला घेतली होती, तर ही साडी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवायची राहिली, त्यामुळे मग मी आज तुम्हाला दाखवते। ही साडी त्यांनी मला घेतली आणि साडीचं सूत खूप छान आहे आणि असा कलर पण नव्हता माझ्याकडे। हे बाई, रुईची आजी गेली होती गावाला आणि येऊन हे बाई इथं अशी बसली आणि रुईला लागली आहे खूप भूक। तिचं चाललंय मला नुसतं दुसरं काहीतरी खायला दे, मला खूप भूक लागली आहे। तर बघू तिची आजी आली, तिची आजी काय खायला देती। आता आम्ही तर बरंच काही दिलं पण तिला काही पटत नाही, आता आजी काय खायला देणार आहे बघू आपण, काय देणार आहे रुई आता आजी। आता आम्ही खिचडी खाल्ली, शेव खाल्ली, भाजी खाल्ली, पण काय पोट भरत नाही आहे, छोटी गौरी। आणि आता मी एडिटिंग करत होते,
तर तिला झोपायचं पण आहे. तर मग बघू शकता तुम्ही इथे तिची मावशी जुने फोटो डिलीट करते बरं का मोबाईलमधले. जुना जो माल आहे तो रिकामा करायचं काम चालू आहे. तर आता मी एडिटिंग करून घेते कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण वेळेवर आला पाहिजे. सगळं आवरल्यानंतर मस्त दुपारी एक झोप घेतली शांत आणि निवांत, कारण एवढं जागरण खूप झालेलं होतं. एवढं जागरण झालेलं होतं दिवाळीमुळं, काम चालू, व्हिडिओ एडिटिंग यात खूप वेळ होऊन जात होता. मी बघा आमची येडी तिची क्लिप हरवली, आम्ही इथं झोपलेलो होतो. तर आता इथं क्लिप शोधतीये. आणि इकडं मम्मी तर ती अनारसे, मम्मी दाखव तुझी अनारसे. हां, आणि इकडं ठेवलाय चहा, कारण झोपेतून उठल्यावर चहाची तलप येतीच. कारण चहा हे काय म्हणते ना औषध समान आहे, तर चहाची तलप येतीच. हे सगळे कप भरून चहा घेतात बरं का. आणि इकडं भाऊ जेवतोय आणि बघा रुई. तर अनारसाचा खूप भारी वास येतोय ना. अनारसे माझा फेवरेट विषय आहे. तर आता मी पहिले गरम गरम अनारसे खाणार आहे आणि थोडासा चहा पण घेणार आहे. चहा मला नाही एवढं लागत, थोडासा चहा मी घेणार आहे आणि अनारसे खाणार आहे. आणि इकडं रुईचं चाललंय, तिची क्लिप हरवली आहे. क्लिप कुठं गेली. तर बघू शकता इथं एक जणाला कोरा चहा आहे घरामध्ये आणि बाकीचे मग दुधाचा घेतात. मग मी टाकी अनारसे मी पीठ ठेवून दिलं बस ना. एवढीच करायची आहे का आता? नंतर काढू. बरं, आज यांना पाणी येणार आहे. इकडे 4 दिवसांनी पाणी येतं ना, 4 दिवसांनी पाणी येतं यांना. त्यामुळे 4 दिवस पाण्याचा साठा करून ठेवावा लागतो, कारण गाई पण आहे. मग गाई असल्यावर त्यात आम्ही 2 मेंबर वाढलो, आम्हाला लई पाण्याचा खेळ आहे. आमचे कपडे लई निघतात, त्यामुळं मग पाणी जास्त भरून ठेवावं लागतं. तर आता हे उद्या बनवतो आम्ही, तेवढे खाण्यापुरते. आज बनवून दाखव मम्मी. तर एवढे खाण्यापुरते आज बनवले, बघू शकता तुम्ही. आणि मी ना कडक अनारसे बनवते आणि मम्मी ना असे थोडे जाड अनारसे बनवते, म्हणजे पप्पांना चावता. आणि अनारसे इथं पप्पांना मला जास्त आवडते, यांना बाकीच्यांना नाही एवढे. तर मग पप्पांना चावतील असेच बनवले मग असे गोल गोल. तर पप्पांचं चाललं होतं अनारसे बनवायचे. मग आज शेवट ते बनवले, कारण 2-3 दिवसापासून पिठीने भिजून ठेवलं होतं. आज बनवले आणि छान लागतात हे अनारसे पण, म्हणजे मध्ये असं भरीव निघतं. तर ते आता अनारसे खायचा मी मस्त आनंद घेणार आहे. आधी बघू शकता तुम्ही, खरंच छान लागतं आहे अनारसे. तुम्ही आता अनारसे खाते, इकडे मस्त चहा घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर इथं रुई खेळती बकरासोबत. तिला बकरासोबत खेळायला खूप मजा येते आणि ते बकरू पण तिच्यासोबत मस्त खेळतंय. का बरं त्याचं एवढं नाव घेते ग? हां, त्याने तुला मारलं मग? ग सांग ना, त्याने तुला मारलं काय करायचं? रुई आणि रुईचं बकरू बघा, रुई आणि रुईचं बकरू. बकराने मारलं का तुला? त्याला बाहेर घे म्हणती. ये रे बकरा बाहेर, चल जाऊ दे. आलं ते बाहेर, पण त्याचं लय नाव घेऊ नको आहे रुई. तू पाय कशी नाव घेते त्याचं, तो डोकंच लावून राहील तुला आज. गोल्या काय झालं? गोल्या तुझ्यावर रागावला, आता रागावला ना? हां, तर इकडं आलंय पाणी, बघू शकता पाणी लावलंय टाकीमध्ये. आणि पाणी 4 दिवसांनी येतं, त्यामुळं पाणी भरपूर भरून ठेवावं लागतं. तर मग इथं आता भरून ठेवलं. इकडे ज्या टाक्या दिसत आहेत त्या पण भरून ठेवायच्या आहे, प्लस अजून थोडेसे बारीक भांडे ते भरून ठेवतात, कारण पाणी इकडं उशिरा येतं, त्यामुळं मग जास्त पाणी भरून ठेवावं लागतं. इथं पण बरंच पाणी आणि इकडं पण पाणी भरून ठेवलेलं आहे. तर एवढं पाणी आता भरून ठेवता, कारण 4 दिवस पुरलं पाहिजे. इथं रुई बसली बघा, आता थकली. आता जवळजवळ किती 8 वाजले असतील ना ग? 8 वाजलेत. आणि इकडं मम्मी करते चुलीवरती स्वयंपाक. तर इकडं आल्यावर मस्त चुलीवरचा स्वयंपाक भेटतो. आणि रुईने लई त्रास दिला आज, आणि आता थोडंसं ओरडून आरडून कसं तरी बसवलंय तिला इथं. हां, ते बकरीचा तर लई जीव घेतलाय आज. इकडं मम्मी स्वयंपाक करते. आता जेवण करून घेतो मस्त गरम गरम. आणि तर आता वाजलेत 9:30 आणि आता रुईल झोपी लावायची. ती थकली, झोपायचं म्हणते. आणि मला पण तिला झोपी लावून थोडंसं एडिटिंग करायचं आहे, कारण तुमच्यापर्यंत वेळेवर व्हिडिओ आला पाहिजे. आणि थकल्यासारखं तर झालं आहे, डोळे बघू शकता तुम्ही माझे एकदम थकल्यासारखे झालेत.
पण आता आधी तिला झोपी लावते, थोडंसं एडिटिंग करते आणि मग मी झोपते. तर या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हे गावाकडचं रुटीन थोडं वेगळं आहे, तर तुम्हाला कसं वाटतं हे नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.